तर मित्रांनो, आज आलाय आपण भेंबडी गावात. याचे जे आशिक आहे त्याला माहित आहे की भेंबडी गाव काय आहे. कारण का ते फेमस आहे स्पेशल 90साठी उर्फ दारू. जे देशी भट्टीवर तुम्ही जाऊन पेता तेच दारू इथं भेंबडी गावामध्ये भेटते. तुम्हाला वाटत असेल मी वावरत आहे, पण मी तिथं नाही आहे. मी भेंबडी गावातच आहे. माझं शेत भेंबडीत आहे म्हणून मी वावरात आहे. असं काही उलटं चिलतं की मी बोलून नाही राहिलो. सारखं मुद्द्यावर येतो की मित्रांनो, जे भेंबडीमध्ये राहते ते 90s पेते हे तुमचा दिमागाचा फॉल्ट आहे. अरे ते दारूच पेले असते तर कामं कसे केले असते, पैसा कसा कमवला असता, हे समजायला पाहिजे लोकांले की याचे जे आशिक आहे असेच म्हणते. अबे आशिक तर आपण कायचे बी राहतो, पण याचे म्हणजे काय हो, हे याले म्हणते 90 उर्फ दारू. मला मी सांगितल्याप्रमाणे की भेंबडी गावात जो बी येते तो याचे हे पेल्याशिवाय जात नाही अशी सगळीची कल्पना आहे. पण ते बी बरोबर आहे, पेल्याशिवाय जमतच नाही ना रे भावा. जर प्यानच नाही तर म्हणजे जे काम करते हार्ड काम ज्याला म्हणतो आपण, खनकरी वगैरेचं ते काम करून हे याले मारायला जास्त जाते. म्हणून कोणी बी म्हणते की टेंभुरखेडा आणि भेंबडी हे दोघं भाऊच आहे, पण मोठा भाऊ भेंबडीच आहे. कारण का टेंभुरखेड्यात दोन जरी भट्ट्या असल्या तरी भेंबडीमध्ये मोठी भट्टी मोठी, त्याच्यावर मोठी मोठ्या भेंबडीमध्ये. कारण का दोन भेंबड्या नाही, एक लहान आहे मोठी आहे. तर ह्या ब्लॉग बनायचा उद्देश ह्याच होता की तुम्हाला सांगावं की याचे आशिक जास्त कुठं म्हणजे कुठं राहते. वरुड तालुका घुमान तर भेंबडीसारखं गाव नाही भेटन असं मला वाटते. कारण का भट्टी ऑल टोटल तिथं चालते. स्वतः ते हातानं, आदिवासी लोक हातानं तिथं मोहाची दारू बनवते आणि मग विक्रीला काढते. हा माझा उद्देश होता. जर हा आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण का मी बघून राहिलो ना लाईक भेटून राहिले ना सबस्क्राईब भेटून राहिले, शेअर तर घंटाही नाही भेटून राहिले. तर भेटू आता नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय विदर्भ, वंदे मातरम.